आज 10 मे निनाद बेडेकर यांचा स्मृती दिवस. निनाद बेडेकर बाकीच्यांसाठी शिवभूषण निनाद बेडेकर जरी असले तरी आमच्यासाठी बेडेकर काका होते. वी वेर व्हेरी फॉर्च्युनेट इनफ टू नो हिम सिन्स आवर व्हेरी अर्ली डेज. शैलेंद्र, आपण ट्रेकिंगला सुरुवात केली. आपला सगळ्या मित्रांचा ट्रेकिंगचा ग्रुप होता. त्याच्यात बेडेकर काकांची मुलगी नियती आपल्याबरोबर ट्रेकला कायम यायची. तू काय आठवणी सांगशील बेडेकर काकांच्या? ट्रेकिंग ग्रुप झाला. आपण ट्रेकिंग थोडं आधी सुरू केलं. स्निग्धाची ओळख झाली, नियतीची ओळख झाली त्यांच्याबरोबर आणि बरेच ट्रेक्स झाले. पण एकदा तेव्हा त्यांची ओळख झाल्यानंतर मग ट्रेकच्या आधी त्यांच्याकडे जायचो. आणि मला ते क्लिअर आठवते की आपण एकदा त्यांच्याकडे रतनगडला ट्रेकला जाणार होतो वीकेंडला, फ्रायडे सॅटर्डे संडे. तेव्हा आधी 2-3 दिवस आधी त्यांच्याकडे गेलो होतो. तर मग रतनगडला चाललायस तर तिकडे काय बघायचं काय नाही हे नक्की बघ. हे बघितल्याशिवाय यायचं नाही खाली. नुसतं ट्रेकला वर जाऊन खाली यायचं नाही. त्या किल्ल्याचे काय वैशिष्ट्य आहेत, त्या किल्ल्याचं काय स्ट्रॅटेजी आहे, तिथे काय पाहण्यासारख्या जागा होत्या, तिथला इतिहास थोडासा. तर हे त्यांच्याकडनं जेव्हा ऐकायचो तेव्हा त्या ट्रेकला एक वेगळीच मजा यायची. आणि खूपच असा अवेअर असताना तुम्ही ट्रेक केलेला ना किल्ल्याचा की खूप वेगळं वाटायचं. आणि आपण ज्या काळात ट्रेक करायचो म्हणजे आपली पद्धत अशी होती की ट्रेक करायची की आम्ही नुसते ती समिट म्हणून ट्रेक नाही करायचो की नुसतं गडावरती गेलोय आणि परत आलोय. तर गडाची माहिती जाणून घ्यायची, तिथल्या वाटा जाणून घ्यायच्या. आणि तेव्हा एवढे ओपन सोर्सेस अवेलेबल नव्हते. सो आमच्याकडे काही पुस्तकं असायची घाणेकर सरांची, पाळंदे सरांची. आणि त्याच्यावरती निनाद बेडेकर काकांनी ज्या माहिती सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, त्या घेऊन आम्ही ट्रेक करायचो. आणि तीच सवय आपल्याला कायम राहिली. आणि खूप इन्फ्लुएन्स झाला थॉट प्रोसेसवर आणि किल्ल्या पाहण्याच्या पद्धतीवर. आणि त्या इन्फ्लुएन्स पण अजूनही जेव्हा आपण जातो तेव्हा त्या गोष्टी तर आठवतातच. पण नुसतं आठवण नाही तर एक खूप चांगला इन्फ्लुएन्स आपल्यावर झाला आहे त्यांच्या सगळ्या स्टोरीजनी आणि त्यांच्या नॉलेजमुळे आपल्यावर, मला कायम वाटतं. कुठेतरी हीच गोष्ट आपल्या पुस्तकातनं पण आली आहे का असं तुला वाटतं का? कारण आपण जरी लहान मुलांसाठी पुस्तक केलं असलं किल्ल्यांवरती, नो युअर फोर्ट्स किंवा नो युअर रायगड, तरी तर्कश शुद्धपणे ते करण्याचं, किल्ला कसा बघायचा नक्कीच ते आपल्याला म्हणजे कुठेतरी सबकॉन्शियसली किंवा कॉन्शियसली आपण ते दाखवलंच आहे. बरोबर. आणि काम खूप मोठं आहे का? बरोबर, ऑफकोर्स. आणि तुला काय वाटतं म्हणजे वेगळे पण निनाद काकां बेडेकर काकांविषयी तुला असं वेगळं पण काय सांगशील तू? त्यांचे व्याख्यानं खूप सुंदर असायचे. आणि ते म्हणजे मी तर एकदा लकी होतो कारण मी त्यांच्याबरोबर शनिवारवाडा पाहायला गेलो होतो. बरोबर. तर खूपच म्हणजे खूप वेगळ्या आणि खूप सोप्या पद्धतीने इतिहास सांगायचा, कंटेम्पररी भाषेत, पण इंटरेस्टिंग भाषेत सांगायचा. करेक्ट. तर ते मला वाटतं. आणि ते आपण तर भूषणाचे छंद जे आता आपण जे आता माहिती असतात आपल्याला, तर मला असं वाटतं की मला पहिल्यांदा इंट्रोडक्शन त्यांच्या पुस्तकामुळे झालं. बरोबर. भूषणाच्या छंद. बरोबर. तर त्यांनी खूप अभ्यास केलाय. बरोबर. मला सुद्धा असंच वाटतं की आणि मी जेव्हा यूट्यूबवरती त्यांची व्याख्यानं पाहिली तेव्हा म्हणजे आत्ता तू म्हणाला ना कंटेम्पररी भाषेत बोलायचे, त्याचं एक आत्ता खूप पॉप्युलर शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवरती होतो की शिवचरित्राचं त्यांचं जे व्याख्यान आहे त्याच्यात अफजल खान वधाविषयी ते सांगतात. तेव्हा अफजल खानाला स्वतःबद्दल ते काय तो स्वतःला काय समजत होता हे आधी ते खूप छान एक्सप्लेन करतात. आणि हे एक्सप्लेन केल्यानंतर त्यांचं एक वाक्य आहे की 2 मिनिटात शिवाजी महाराजांनी अफजल खानला ठोकला. आता हे जे आहे ना हे कंटेम्पररी करेक्ट भाषेत सांगण्याची पद्धत जी खूप छान होती त्यांची. सो खूप आठवण तर खूप आहेच बेडेकर काकांची. आणि इन्स्पिरेशन पण आहेत आपल्यासाठी ते. बरं. सो आय थिंक म्हणजे माझा तरी असा एकही दिवस जात नाही की बेडेकर काकांचा एकही यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला नाही. ही विल कंटिन्यू टू इन्स्पायर अस. वी विल ऑलवेज रिमेंबर हिम. थँक्यू बेडेकर काका.